नवनाथ भक्तिकथासार द्वितीयोऽध्याय प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी मूळपीठ वासिनी पुंडलिक्याच्या गोंधळाला गुणी भक्तवरदे भवानी उभी अससी माय तू संत गोंधळी विलक्षण कंठी मिरवती तुळशी भूषण तुळची माळा सुलक्षण जगा माझे मिरविशी घालती तुझा प्रेम गोंधळ काम क्रोधाचे देते बळ गीत संगीत सवळ गुण गाती माय तुझे असो ऐशे गोंधळ प्रकरणी संतुष्ट होती माय भवानी तरी या ग्रंथ गोंधळी येऊन साह्य करुणी जननीय मागील अध्याय रसाळ कथन गणादी सकळांचे केले नमन उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कधी येले आता पुढील श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रोती तयाची कामना भगवती पूर्ण करावया येईकी तरी श्रोते सिंहालौकनी कथा श्री दत्तदेवानी उमारमन भागरीती विपिन कारण भगवती पूर्ण करावया येईकी तरी श्रोते सिंहालौकनी कथन श्री दत्तात्रेयानी उमारमन भागरीती विपिन कारण पाहता झाले चालले जैसे फल निमित्त पक्षी फिरत राहतो वृक्ष त्याची न्याय उभय पक्षी गमन करिता तीरे ती सहज चालते विपिन वाटी तो मच्छिंद्र देखिता झाला दृष्टी बाळातून पाटपोटी अस्तित्वच्या उरल्या जटा पिंगट नखे जळमट कंटकारी पांदा गोष्ट करपथमयी काई दृष्टी त्वचा लिपटली असतीशी सर्वांगी शिरट टळाट दिसती अवनी नामपाठ ध्वनी मात्र शब्द उठे चलन वलन नयनाचे असे पाहुनी तपोजेती विस्मय करिता पाहुले पोसा कलिपाठी तपोनी नुकोनैचे आहो विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणित पार्थ कामना अंतकरणी कोण यात उजले मग दत्ताची मने अधिनाथा मी स्थिरता राहतो मही येथे तुम्ही जाऊनी कामनी ती विचारावी तयती कवना अर्थ केवी कैसा भाव चंबळ्याला कामारणाव तरी लिप्सेची समोळ ठाव काय तोही पाहवा येऊनी त्या प्रिया त्रिनंदना शिवस नंदन सुतका सुढाळ रत्न श्रवणपुरी स्वीकारुणी तयापासी पातला उभा राहुनी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपोजे कवन कामना उधिले पोटी ते वरदाते मिरवावे ऐशी वरदाचे वागवट मच्छिंद्र श्रवण करिता झगट नम्र भावे धरुणी प्रकट तया लागे बोलतीची करणी शब्द पडिता सुखस्थिती दृष्टी कारुणियावरती पाहता झाला दत्ताप्रती महाराजा युगी तो भ्रूम संकेत करुणी नमन दाविता झाला निज नम्रपण जो की विश्वर आराधन प्राप्ती लागे विधीला बोले शब्द महाराजा कृपा सरिता तुम्ही कोण ते सांगावे आता 12 वर्ष काननी लोटता मानवा नातळे दृष्टीची त्वचेत सदैव ध्यान भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्ध धरणी तरी प्रसाद नश्वस्त स्थानी स्थापुनी जाई महाराजा ऐशी तयाचे वागुत्र ऐकुनी तोषला अनुसय कुमार मणे बारे नामोच्चार दत्त ऐशी मज म्हणती तू जो व्याघ्रपदी ऋषीजन आत्री ऐशी तया नाम तयाचे सुत मी दासोत्तम मही लागे आराधला तरी असो ऐशी गोष्टी कवन कामना तुझ्या पोटी उदले ते जे तपोजेटी शब्द संपोटी मिरवी का ये रुमणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंतू ऐशी वदिता झाला अति तू पदावरी लोटले जैशी सासुर्या बाळा सती अवचट दृष्टी पडे माता आंबरडूनी धावूनी येता ग्रीवी मिठी घालतीशी किंवा अवचट वस्सा भेटीती गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेने परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो 12 वर्ष तपाचे श्रम ते आजे फळाले मानुनी उत्तम साडूनी सकळ आपुला नेम पदावरी लोटला तो परी तो तप श्रमाचे बहुत क्लेश हृदयी गहिरले दुःखलेश नेत्राचे झरे विशेष पदावरी लोटते तेने झाले पाद शालन पुढती बोल करी रुदन ते महाराजा तू भगवान महिमाजी मिरवतीशी रुद्र विष्णुवरी वीरांचे सदय त्रिवर्ग रूप देह ऐक्यमय ऐशे असूनी सर्वमय साक्ष मही अससी तू तरी येऊनी सर्वाज्ञ मूर्ती असूनी माझा विसर चित्ती पडलासी की मार्तार्थी अपराध गळीसी ओढणी ऐसे म्हणून वारंवार ग्लिनिती करी नमस्कार क्लेश नगीचे चक्षुदार सरिता लोटवी तरी तो अत्यंत शांत दाता म्हणे बा हे न करी चिंता प्रारब्ध मंदराचळाशी सरिता ओघिले आताची मग वरदहस्ते स्पर्शोणी मोळी करणी ओपिता मंत्रावळी तेने अज्ञान दश काजळी फिटून गेली तात्काळ जैसे महात्म्य भरती उदय दृष्टी करिता गबसती मग अंधकार
अंधकाराची व्याप्ती फिटून जाई तात्काळ ते दत्त वरद गण गोळती गेले सकळ ज्ञान मग चराचर सकळ जीवन जैसे हे लावले दृष्टीशी ना ठावे काही दुजे पण झाले ऐक्य ब्रह्म सनातन जैसे उददी सरिता जीवन समदिशे ऐशे झाली या जीवन समये दृष्टी अत्रेय धरिता झाला पोटी म्हणे बारे योग दुर्दृष्टी इंद्रावर कोठी जो तो सांग येरू म्हणे जी ताता ईश्वरा वाचून नशे वार्ता जळी स्थळी काष्टी मही पर्वती ईश्वर नांदे सर्वस्वी ऐशे ऐकुनी वागुत्तर ग्रीवी तुकावी यात्री कुमार मग शिष्याचे धरुणी कर चालता झाला महाराजा तो सहज चालता चाले नीटी आली आदिनाथ प्रेम दृष्टी मच्छिंद्र मूर्ध कमळ थाटी पदावरी वाहतेशी शिवे पाहुणी मंददेही म्हणे हा पूर्वी कवी नारायण कवी मग प्रेम सरितेचे लोट प्रवाही धरिला हृदयी तात्काळ मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्ताशी म्हणे पंचमूर्धानी या शिष्यात अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरवी की जे वेदकारणी निज सार सर्वोपकाराचे गुहागर सकळ सिद्धींचे अर्थ मोहर निवेदी तू महाराजा जारण मारण उच्चाटन शापादी निवारण शाप शारादाप अस्त्रदीन बिनिर्हण मंत्रशक्ती त्यावरल्या जो जैसा कर्म विजय पाठ होती दैवते वरती भेट वरद वंशवरदे वाग्वट मस्तकी स्थापनी जाता ती वरुण आदित्य सोमस्वामी भीम शुक्रादी यमदमयी शिवशक्ती कामतरणी वरदेऊनी उठविले विष्णूंचे वीरांचे कृपाकृती वरद विजय देऊनी शक्ती ते मंत्र अस्त्रे अपारमित हृदया माझी हे लावले असो ऐशे विद्येचे मंद्राचळ उद्भवून त्रिबाळ क्षणमात्र वेचुनी केले सबळ सिद्ध तरणी जीवता नाम नागबकादी वातास्त्र नगादी महावज्र पावक जलाधी अस्त्र पवित्र सांगोपांग तो झाला ऐशे सांगोपांग जाता झाला योग मार्ग परिसंप्रदायी योजुनी योग कानफाडी मिरविले पुढे भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण षडोष रूप जोग दर्शन कानफाडी मिरविले नात ऐशे देऊनी नाम शिंगी शैली देऊन भूषणे ऐशे परोपकारुणी प्रमाण अत्रिनंदन पै गेला यापरी तो मच्छिंद्रनाथ नमोनी निघाला आदिनाथा महिवरी नाना तीर्थ शोध करिता चालला तो भ्रमण करिता शृप्तशृंगी येता झाला महायोगी अंबिका मंदोरी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविला करिता वैखारी अंबास्तवन तो आली कल्पनी मन की आल काही तरी कवित्व साधन लोका माझी मिरवावी कवित्व तरी करावी ऐसे की उपयोग पडे सर्व जगाशी मग योजनी अशाबरी विद्याशी मन माझी ठसविले यापरी अनेक कल्पना करीती की शाबरी विद्येचे करावे कवित्व परी वरंद गुती वैश्य देवत केवती रीती राहती होतील मग आंबेपाशी अनुष्ठान करिता झाला सप्तदिन वेदबीजांचे अभिषिंचन आंबे लागे करीते शीतेने जागृत महिषामर्दिनी होऊनी झाली तया लागुनी बारे कवन कामना मनी वेधले ते मद सांग इरु म्हणे ओ जगज्जननी शाबरी विद्येची कवित्व कामनी वेधक जरी वरा लागून उपाय काही मद सांग उपरी बोली चंडिका भवानी पूर्णता पावक सकळ मकामिनी मग तो सिद्धांचा हात धरुणी मार्तंड पर्वत पैने लातो ते नागवृक्षातिथ्य थोर तरुण हे सिद्धांचे माहेर दुष्यादुष्य केले पर महातरुणांदिशे तेथे करुणी बीज हवन तरु केले दुष्यमान तो कनक वर्ण दे दिप्यमान दृष्टी देखिला त्या तरुणच्या शाखोपंक्ती नाना दैवते विराजती मग नाना भिन्नाचे सकळ भगवती देवतांचे सांगेती ती देवते धुरंधर 52 वीर मूर्तिमंत असती तरुवर नरसी काळिका महिषासुर मन्मद झोटिंग वीरभद्र वेताळ मारुती अयोध्याधीश त्रिकोंड पाणी रामेश सूर्य नामी तेथे द्वादश मूर्तिमंदता नांदशे पायरी जलदेवता सती नव कुमारी धनंदानंदा नाव विमळा मंगळा ज्ञान प्रतिभा लक्ष्मी आणि विख्याता यापरी
चंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी शंड वितंडा तरुभागी विराजल्या काळ व्याळ वीर भैरव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्र ईश्वर गण भैरव अष्टभैरव त्या ससी यापरी शस्त्र अस्त्र यामिनी दुधी द्रुमी कुचिता भामिनी सात्वी ज्वाळा शुभाननी वृक्षावरी त्या असती यापरी शांकिनी डांकिनी याक्षिणी त्या समुच्चय असती 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्राप्ती प्राक्रम्या अनिमा गरिमा ईशात्व वशित्व प्रतिमा महिमा यव चे अष्टसिद्धी नामा तरुवर्गे विराजल्या अष्टसिद्ध समवेत 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करून या बैसली ऐशे दृष्टी पाहुणी सर्व ही ती पाहती न बोलती काही यावरी अंबिका करी काय निवदुनी नाथा ते बारे ऋषी मुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरींचे निकटवासनी अंजनी पर्वत तयासी म्हणून नदी क्वचित बाहे दक्षिण ओघ सरिता जात ते काठी महाकाळ दैवतस्थानी असती जाणते थे भगवतीचे नमावी ते थुनी पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती परी बा ते श्वेतकुंड असती तो भरित महाराजा ते शुल्क वेल कवळुनी हाती एक सोडावी कुंडाप्रती ऐशी कुंडी 100 हस्तिपदा समान आहेत परी तुके पूजन कोरडे वेल सकळ सरल्या परत पाऊली पाहता यावे वल्ली सकळ कुंडा माघारी जया कुंडात सजीव वेल दृष्टी गोचर बा होईल या कुंड स्नान वहील करून जीवन प्राशिते जीवन प्राशिता निश्चिंत मूर्छा येईल एक मुहूर्त ते 12 नामे जपावे आदित्य मूर्छा माझी असती पै मग प्रत्यक्ष होईल तमांतक मोळी घ्यावे तो हस्तक तो पुढे काच कुपिका भरुणी उदक येथे यावे महाराजा मग 12 नामे करुणी सिंचन नाहनावा तया जीवन तेव्हा दैवते प्रसन्न होऊन वरदान तू ते देतील परी एक वेळा न घडे ऐसे खेपा घालाव्या षण्मास एक देवत एक खेपेश प्रसन्न होईल महाराजा ऐशी सांगूनी माये भगवती गेली आपुल्या स्थानाप्रती रूपावली अंजनी पर्वती सरिता पात्र ओघता काळ महाकाळी देवताशी नमनी निघाला काननाच करी कवळूनी शुल्क वेलास कुंडा लागे शोधशी असो 100 कुंडे पाहुणी तो त्यात शुल्क वेल स्थापुनी पुन्हा पाहे परतुनी सकळ कुंडा माघारी तो आदित्य नामी कुंड तीव्र ते वेल पाहे चौकार तो दृष्टी पडे पल्लवाकार स्नान तेथे सरले स्नान झाली उदक पाणी होताच व्यापले अति मूर्छेनी परी 12 नामे मंत्र साधन सोडिले नाही तया ती परी मूर्छा उडावली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ स्वेद नेत्र गेले अनिळ देह सांडुनी तयाचा ब्रह्मांडातून अंतर्ज्योत ती वेगो पाही अंती तरी आदित्य नावे जाण हो ती जपा लागी नित्य करिता जैसे जागृत घडून येते तेच स्वप्ने जीव गोकिती त्याच न्याय उरले हेत जपी अरका तो ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शुनी नयनी करी महाराजा सावध केले महाराजा मग कामिनीची पुरवुनी हित मस्तकी ठेविला वरद हस्त मने बारे योजले अर्थ सिद्ध पावसी येणे तू ऐसे बोलून आदित्य गेले तेने काच कुपिका भरून वाहिले पुन्हा मार्तंड पर्वत झाला येऊनी नमी अश्वत्थ आदित्य नामे करुणी सिंचन आदित्य तेथे झाली प्रसन्न मनी महाराजा काय कामना निवेदवावी मज आता एरु मनी कवित्व करीन तया साह्यत वाहून मंत्र विद्यात व नमाने फळास येऊ महाराजा अवश्य म्हणून तमभंजन मंत्र विद्या साध्य करून बांधला गेला जलमोलोचन मंत्रशक्ती कार्यार्थ ऐसे 7 मास धार्या करून दैवताशी घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येची ग्रंथ निर्मूळ बांगलादेशी जालता झाला असवैशी गोरक्ष कथा बदली आहे किमियागिरी ग्रंथा तेथे किमियाचे स्थान सर्वता सांगितले आहे जे परिप्रथमा उघड करणे ते मानवाती न घडून ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयासी परी सांगाव्या कारण स्वमुखे गोरक्ष बदला आहे कथन त्या ग्रंथाचा श्रेय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथ तरी श्रोते तया ग्रंथ दोष न ठेवता सर्वता संशय आलिया किमियागिरी ग्रंथा विलोकिनी विलक्षण मुळा वेगळे आहे कथन ते येथे येत नाही जी घडून म्हणून सकळ संशय सांडून ग्रंथ श्रवणी स्वीकारा या परी बळीच चाळवून दोष निंदोनी
जो का मोडील हरुष विकल्प पंथी मिरवील जगाशी पावेल वंश बुडी ते अनेक वाणी जाईल झडून नरके पचेल सप्त जन्म आणि जन्म जन्म शरीरे करुण क्षयरोग भोगील तो असो ऐशे आता तीर्थ उद्देश मच्छिंद्र गेला बांगलादेश तेथे फिरत तीर्थवासी हेळ समुद्र पातला ते देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तो असो तेथे जाऊन नाथ सहज भिक्षेशी हिंडता गावात तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तिले ते ऐका तया गावी गोड ब्राह्मण सर्व पद दयाळ तया नाम वशिष्ठ गोत्र आचार नेम सकळ धर्म पाळितो आदी तपन याजन स्नान संध्या माझी निपुणतयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवतीशी सदा सुशील लावण्य खानिती नक्षत्र पाती विराजे मांडणी वाटी काम इच्छा धुणी मनी तेथे येऊनी बैसिली की स्वर्गी मेघाचे मंडन पाही तेथेच चपळा उदय ये पे ती की अर्क येऊन गृही स्वसावी तेज भिक्षा मागतेशी जयचे घर पवळ देठ ध्वज विराज तिची वरती थाटी जैसे रत्न हेम शेवटी स्वतेज गती मिरवतेशी भाळ विशाळ सोंगयांजन कुंकुमे शोभिले गहन मुक्त नक्षत्र कवरी संगन चंद्र बिजोर विराज नासिका सरळंकृत शुक्त का रत्न हेमगुप्त मुक्त नळे जैसे गभस्ती नाशिका पात्र विराजले कर्णबिंदी वलांकरोत हेम मावटी ढाळ देती शीत रत्न ताटके नक्षत्र पाती करू वश्य ती पातली असोयशी शृंगार खानी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिरवदेशी परी उदरी नाही संतान परमतेने उत्समळले युग कामन आवडे धंदा धाम आश्रम सदा वियोग बाळाचा देवदेव भारी उपाय करून अनेक करिता झाली कामानादिक अर्थ कोठे उदयदायक स्वप्न माझी आतळीना नावडी आसन वसन गात्र विकळ मिरवलीशी निराश गात्र शून्य धामी चित्त पवित्र नांदनूक नांददिशी प्रपंच मानिला तिहीन जैसे दीपवीन शून्य सदन की सकळ स्वरूप वर दारहरण परी नासिकाहीन सो मिरवदेशी तरी ते वज्र उपरी गिरे गोमटी परी वस्ती सदिशे तळपट ते पाहता दानवी पिष्टकांडिता ऐशी वाटी की तरुवीन अरण्य कर्कश सरिता वीन जैशी विरस मग ते क्षणिक पशु मात्रेशी भयंकर दरी वाट देशी की शरीर अप्त वर्गा ते वाटीहीन तेवी सर्व उपचार कांती लागून संसारहीन वाटतेशी ऐशी असता भावस्थिती ग्रही दर्शिली योग मूर्ती नाथ मच्छिंद्रांगणा प्रति अलक्ष सवाल वदिशी तव ते कांतीशी पाहुनी त्यात चरणी लोटिले शोक भरित आनोनी शीघ्र वस्त्रासनाती विराजले महाराजा आपण बैसुनी नाथा निकट सांगे योग शोक हुल्लाट हृदय भरुनी नेत्रपाट क्लेशाम मिरवले मनी महाराजा नाथा तुम्ही सर्व गुण विद्येशी जाणता तरी मम हृदय शोक सरिता नाश जळी वाटतीशी म्हणे तरी आता यात उपाय काही सांगा म्हणून लागते पाय पुन्हा स्पर्शनी मोळी प्रवाही कवन शब्दा वाढदेशी पुढे पाठ ठेवून भिक्षान्न पुढे कवळी मोहे चरणा आणि नेत्रधनांची जीवन पदमहित सिंची दिशी तेने मच्छिंद्र चित्त सरिता मोह सरोटी अपार वरुती शब्द तो ये ओघ मिरवत होता सुखसरितेशी मने वासान्वी क्लेशवंत किमार्थ कामना चित्ती ते मद वदती चित्तार्थ सकळा मुक्ती लाहली की ऐशे शब्द वर्ग उगमा ऐकूनी बोले ध्वज रामा मने महाराजा योग द्रुमा संतती नाही वंशात तेने योग खंदिरा अगर जगट करिता अति तीव्र तेने करुणी चित्त शरीर दाह पावे महाराजा ऐशे क्लेश चित्तशक्ती कदा न वैसे धैर्य पाठी दुःख गोंधळी शोकापदी नृत्य करी कवळूनी तरी ते शोक वडवानळ जाळू पाही धैर्य जळ जात स्वामिनी होनी दयाळ शोक ग्रीत विजवावे ऐशी वदता वाग भगवती
प्रेमोदजलानाथा प्रति मग आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्भिन्नाथा करी भस्मच मुठी तेथे वीर्य करी राहाटी मग ते भस्म तपोजेटी तय हाती ओपिदिशी मनशील भस्मनो हे पूर्ण गवस्ती जो हरी नारायण उदय कीर्ती प्रभा मिरुथी त्रिजगती मोक्ष मांदोसा मिरवील तरी तू सहसा हळवटपणी कामना न करी वरी भस्मासनी म्याही पुढीला भविष्य जाणून चित्तवाणी वदविले या भस्माची प्रताप स्थिती तव उदरी होईल जो सुत तयात अनुग्रह देऊन स्वत करीन सरस ब्रह्मांडी मग तो सुत न म्हणे माय सकळ सिद्धांची होईल राव खगी जैसे खगी नक्षत्रमय शशिनाथ मिरवील मग तो माय ब्रह्मांडवरी कीर्ती रश्मेंची तेज विवरी मग वंद्य होईल चराचर मानव दानव देवाधिक तरी मायो संशय न धरिता भक्षी भस्म सांडुनी चित्ते ऐशी सांगुनी सकळ वार्ता नाथ उठे तेथुनी यावरी बोले शुभाननी की महाराजा योगधामी तुम्ही केव्हा याल परतुनी सुत अनुग्रह उपाया नाथ ऐकुनी बोले तिथे म्हणे एक स्वद्गुण सरिता पुन्हा येईन मी उपदेशात 12 वर्षा उपरांत ऐशी वधुनी शब्द सुढाळ निघता झाला सिद्धपाळ चिरत उद्देश नाना स्थळ महिला गिलंगती शेरीकडे भस्माची मोठी सदृढ मानून ठेवी ती गाठी परी हरुष न राही पोटी उचंबळून दाटला अशी मग ती सेवेची नितिम्ना जाऊन बैशिशी जार सदनी तेथे 5-7 वज्रवासिनी येऊन त्या स्थानी बैशिले तो जाई शब्द राहटी सहज बोलती प्रपंच गोष्टी त्यात जाई हर्षपोटी कथा सांगे की आपुल्या मने मायो ऐका वचन चित्त क्षीण झाले संतती विनाज परी आज आला सर्वार्थ गळून तो श्रवणपुटी स्वीकारावा एक अकस्मात झाला सदनी बोवा आला कान फाडून कान फाडी केवळ तरणी माते दिसून आला तो मग म्या त्यास स्तवनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद ओपुनी माझे हाती गमन करिता झाला तो तरी तो प्रसाद भस्मची मुठी मादे दिला पुत्रवृष्टी तरी सांगून गेला स्वयं होटी भक्षण करी शयनाती परी मायो सांगनी तिथेने वाढेल काय संतती रे ऐकुनी न मनानी मानिती तेने काय होईल गे ऐशे सोंगे महिवर्ती किती कठक बहु असती नाना कवटाळे करून दाविती जग भोंदिती जनी आणि दुसरा त्यात काय अर्थ कान फाडे कवटाळी व्यक्त नाना परीची विद्या बहुत तयापाशी अससिओ काय ओ सांगू शुभगात्री कान फाडे कृत्रिम मंत्री जाय पाहुनी शुभगात्री करिता कुत्री मंत्राणी मग गती येती सवे घेऊन हिंडता वस्ती क्षेत्र मेदिनी रात्री माझी कांता करून ये शुकशयनी भोगिती तरी दिवसा कुत्री रात्री जाय करिता त्यास जाण काय माय तू कोणाकडून भ्रमात या पडिले आहे सजननीयत परी अम्माची दिसती ओघट तू शुभाननी जाय अति बरवट पदरी बांधल्या घेतले कपट त्या यात बरवे दिशेना ऐशी बोलता युवती भयव्याघ्रांची झाली वस्ती मग ती परम विष्णुनी चित्ती सदना प्रति आलेशी मग त्या माझी भस्मचमुटी सांदी तै झाली गोरटी त्या माझी हरिजेटी संचार करी महाराजा तो नवनारायण कीर्ती दोज प्रत्यक्ष विष्णू तेज पुंज हरि ऐशे नाम साजी कीर्ती रत्न माघारी असो ऐशे अदेव राहाटी करुणी जाता झाली गोरटी सदनी येऊनी प्रपंच देती सदा सर्वदा मृदिशी असो ऐशी कथा अवसर पुढे निवेदू ग्रंथ सादर तरी शोधे शिरोधक सर पुढील अध्याय स्वीकारणे भक्तिसार कथार्थ ग्रंथ मुक्तिकान रत्नमुक्त पुम्मी श्रोतेची किरणी ग्रीवित कर्णग्रीवित भूषणाती शृंगार हो या निंदक खळ दुर्जन असो त्याचे कांजनपण तयाची निंदा वचन ऐकुनी सोंडू नका शिरोधक तुंडी सुत मालूचे वचन नरहरी वरे जग सुगम भावार्थ गुणगुंफोनी माळ स्वीकारी श्रोतेची स्वस्ती श्री भक्ती कथासार समस्त गोरक्षिणी आगार सदा परिसुतो भाविक चतुर द्वितीयोध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु ओम अधूत हृदेव दत्त नवनाथ महाराज की दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा द्वितीयोध्याय समाप्त।